नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वीच्या एका विशिष्ट घटकाबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती जाणून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की सजीवांच्या जीवनशैलीवर पर्यावरणाचा फार मोठा असा परिणाम होत असतो। कारण सजीवांचे अस्तित्व हे पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून असते आणि पर्यावरणाचे अस्तित्व टिकवून ठेवणे ही जबाबदारी सुद्धा आपलीच आहे। कारण पर्यावरण म्हणजे मानव, जर पर्यावरण असेल तरच मानव राहील, तेव्हाच त्यांचं अस्तित्व टिकून राहील। जर आपल्याला आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे तर आपल्याला निश्चितपणे पर्यावरणाचं अस्तित्व सुद्धा टिकवून ठेवणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच परिसंस्था आणि पर्यावरण, परिसंस्थेचा एक प्रमुख घटक म्हणजे मानव असतो आणि परिसंस्था पर्यावरणाचा एक प्रमुख घटक आहे आणि म्हणूनच ह्या दोन्हीही एकमेकावर अवलंबून असतात। आणि म्हणूनच या विज्ञानाच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान पाठ्यपुस्तकाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे पर्यावरणीय व्यवस्थापन याबद्दलच आपण पुढच्या स्लाइडमधून जाणून घेणार आहे। पर्यावरणीय व्यवस्थापन, आज आपण नेमकं या पाठामध्ये काय शिकणार आहे तर पहिला उपघटक जो आपण या पाठाच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तो आहे परिसंस्था। आपण मागील इयत्तेमध्ये सुद्धा परिसंस्थेबद्दल सविस्तर असं जाणून घेतलेलं आहे। या पाठामध्ये आपण परिसंस्थेबद्दल अगदी थोडक्यात पुनरावलोकन करणार आहे। त्यानंतर दुसरा उपघटक म्हणजे पर्यावरण व परिसंस्था यामधील संबंध आपण जाणून घेणार आहे। पर्यावरण संवर्धन का करायला पाहिजे, त्याची काय गरज आहे आजच्या काळामध्ये हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। सोबतच पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता या महत्त्वाच्या उपघटकाबद्दल सुद्धा आपण या पाठामध्ये जाणून घेणार आहे। आणि शेवटचा आणि महत्त्वाचा म्हणजे जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे या उपघटकाबद्दल सुद्धा आपल्याला या पाठामध्ये जाणून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिला जो उपघटक आहे परिसंस्था, यावर आपण थोडक्यात नजर टाकणार आहे। परिसंस्था म्हटलं की जैविक आणि अजैविक घटक या घटकांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया म्हणजे परिसंस्था असते। तर यामध्ये जैविक आणि अजैविक घटक आहेत। तर जैविक घटक म्हणजे नेमके काय तर सहज आणि सोप्या भाषेमध्ये आपण याला म्हणत असतो सजीव आणि निर्जीव। सजीव आणि निर्जीव, ज्यामध्ये जीव आहे आणि ज्यांच्यामध्ये जीव नाही, असे घटक जेव्हा एकमेकांशी आंतरक्रिया करतात तेव्हा आपली परिसंस्था तयार होत असते। परिसंस्थेला अजून चांगल्या प्रकारे ह्या घटकांबद्दल आपण सविस्तर जाणून घ्यायचं आहे तर हा प्रवाहचित्र आपल्याला अतिशय उपयोगाचा पडणार आहे। पहिला घटक म्हणजे अजैविक घटक। अजैविक घटकाचे परत दोन विभागामध्ये आपण विभागणी केलेली आहे, भौतिक घटक आणि रासायनिक घटक। पहिला घटक जो अजैविक घटकाचा आहे परिसंस्थेच्या भागातला तो म्हणजे भौतिक घटक। भौतिक घटक नावानेच आपल्याला माहित पडत आहे की परिसंस्थेचं भौतिक पर्यावरण निर्माण करण्याचं कार्य, परिसंस्थेतील भौतिक घटक निर्माण करण्याचं कार्य, भौतिक परिस्थिती निर्माण करण्याचं कार्य हे भौतिक घटक करत असतात। तर हे नेमके कोणते आहेत? हे नेमके कोणते आहेत तर हवा, पाणी, वाष्प, सूर्यप्रकाश, माती हे सगळे जे घटक आहे यांना आपण अजैविक घटकांमधील भौतिक घटक यांच्यामध्ये समाविष्ट करत असतो। त्याचप्रमाणे अजैविक घटकाचा दुसरा भाग म्हणजे रासायनिक घटक। रासायनिक घटकांमध्ये कुठले घटक येणार तर रासायनिक द्रव्य, ज्यांच्यामध्ये रसायनांचा समावेश झालेला आहे, केमिकल्सचा समावेश झालेला आहे, असे घटक म्हणजे रासायनिक घटक। त्यांना आपण पोषद्रव्य आणि खनिज तत्व या नावाने जाणत असतो। पोषद्रव्य परत दोन विभागामध्ये विभागले गेलेले आहे, असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ। नावानेच आपल्याला माहिती पडत आहे असेंद्रिय, ज्याला आपण अकार्बनिक इनऑर्गेनिक पदार्थ, इनऑर्गेनिक सबस्टेन्सेस या नावाने सुद्धा ओळखत असतो, आणि इनऑर्गेनिक अकार्बनिक म्हणजे ज्यामध्ये कार्बन नाही असे। तर असे जे पदार्थ आहे हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, सोडियम, लोह, पोटॅशियम असे असंख्य पदार्थ आहे जे आपल्या रासायनिक घटकांचा भाग असतो आणि जैविक घटकांना त्यांचा अतिशय उपयोग होत असतो आपल्या जीवन प्रक्रिया चालवून नेण्यासाठी। म्हणून हे असेंद्रिय पदार्थ आणि त्याचाच दुसरा भाग म्हणजे सेंद्रिय पदार्थ। सेंद्रिय पदार्थांना आपण कार्बनिक पदार्थ या नावाने ओळखत असतो। कार्बनिक नावातूनच परत आपल्याला लक्षात आलेलं आहे, कार्बनिक म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन आहेत, प्रमुख घटक म्हणून कार्बन असतो, सोबत अन्य पदार्थ सुद्धा असतात, प्रथिने, कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थ। हे सेंद्रिय पदार्थ या रासायनिक घटकाचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। हे झाले परिसंस्थेतील अजैविक घटकांचं वर्गीकरण।
त्याचप्रमाणे दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे परिसंस्थेमधला तो आहे जैविक घटक। जैविक घटक यांची सुद्धा परत 2 भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे, स्वयंपोषी आणि परपोषी सजीव। स्वयंपोषी सजीव आणि परपोषी सजीव। स्वयंपोषी म्हणजे जे नावानेच परत आपल्याला लक्षात येत आहे, विज्ञानामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की जी काही संज्ञा तयार केल्या जातात त्या संज्ञेमधूनच आपल्याला त्या संज्ञेचा अर्थ, त्या टर्मचा अर्थ लक्षात येतो। जसं स्वयंपोषी सजीव म्हणजे काय, स्वतःचं पोषण स्वतः करणारे सजीव। सजीव म्हणजे जीव, ज्यांच्यामध्ये जीवन आहे। तर असे कोणते आहे आपल्याला माहितीच आहे, वनस्पती। आणि या वनस्पतीलाच आपण काय म्हणत असतो, उत्पादक, उत्पादन करणारे, म्हणून यांना आपण म्हणतो उत्पादक। आणि याचं उदाहरण म्हणजे वनस्पती। वनस्पती सर्वच आल्या का त्यामध्ये, नाही। उत्पादन कोणत्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात तर आपल्याला माहिती आहे सगळ्या हिरव्या वनस्पती। त्याचप्रमाणे जैविक घटकाचा दुसरा भाग म्हणजे परपोषी सजीव। परपोषी सजीवांना सर्व परपोषी सजीव सारखे नसतात, त्यामध्ये सुद्धा परत 2 भाग झालेले आहे, भक्षक आणि विघटक। भक्षक म्हणजे भक्षण करणारे, इथे आपण पाहिलं होतं स्वयंपोषी काय होते, उत्पादन करणारे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत होते, उत्पादन करत होते। पण इथे काय आहे, भक्षक, भक्षण करणारे, म्हणजे हे जे काय उत्पादन करणार आहे त्याचं भक्षण हे परपोषी सजीव करणार आहेत। तर मग असे कोण असतात तर ते असतात सर्व प्राणी। मग सर्वच प्राणी सारख्याच प्रकारच्या उत्पादकांना भक्षण करत असतात का तर त्यामध्ये सुद्धा आपलं उत्तर येईल नाही, कारण की सर्व प्राणी सारखे नाही आहे, म्हणून त्यांचं पोषण पद्धती सुद्धा सारखी नाही। तर मग त्याच आधारावर की हे जे भक्षक आहे, हे जे प्राणी आहे, हे कशा प्रकारे आपलं पोषण प्राप्त करतात त्या आधारावर त्यांचं परत 3 गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि तृतीयक भक्षक। आता इथे आपण बघणार आहे की प्राथमिक भक्षक म्हणजे कोण, प्राथमिक भक्षक म्हणजे कोण, प्राथमिक भक्षक म्हणजे जे उत्पादकाला आपलं अन्न म्हणून ग्रहण करतील। द्वितीयक भक्षक प्राथमिक भक्षांवर आपलं अन्न ग्रहण करतील आणि तृतीयक भक्षक हे द्वितीयक भक्षकांपासून आपलं अन्न ग्रहण करतील। आणि तृतीयक भक्षकांना कोण खाणार तर मग हा परपोषीचा जो दुसरा टप्पा आहे विघटक, हे जे विघटक आहे हे सूक्ष्मजीव असतात। तृतीयक भक्षकांचं भक्षण करणारे म्हणजे हे विघटक सूक्ष्मजीव, जे कवक, बुरशी, अळ्या, वाळवी, छोटे शेतामध्ये वगैरे मातीमध्ये राहणारे छोटे छोटे किडे हे विघटनाचं, सडण्याचं, कुजवण्याचं कार्य करत असतात। तर यांना आपण विघटक म्हणून म्हणत असतो। तर अशा प्रकारे हे सगळे घटक मिळून एक अन्न साखळी तयार करत असतात। अन्न साखळी इथे आपण बघत आहे की जे घटक आपण परपोषी सजीवांचे बघितले होते त्या सर्वांच्या माध्यमातून एक परिसंस्था तयार होते आणि त्या परिसंस्थेमध्ये उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक, सर्वोच्च भक्षक आणि विघटक ह्या सर्वांची एक साखळी तयार झालेली आहे, एक चेन तयार झालेली आहे, ज्यामध्ये आपण बघतो की उत्पादक म्हणजे वनस्पती, यांना खाणारा नाकतोडा हा प्राथमिक भक्षक झाला, यांना खाणारा बेडूक द्वितीयक भक्षक झाला, या बेडकांचं भक्षण करणारे साप तृतीयक भक्षक झाले आणि या सापाचं भक्षण करणारे सर्वोच्च भक्षक गिधाड। आणि आता हे जे सर्वोच्च भक्षक आहे यांचं भक्षण करणारे म्हणजे हे विघटक, जे छोटे छोटे सूक्ष्मजीव असतात। आणि हे विघटक काय करतात, ह्या ज्या सर्व सजीव असतात ह्या सजीवांचं भक्षण करतात, म्हणजे नेमकं काय करतात, त्यांना सडवतात, कुजवतात आणि त्यांना या निसर्गातून नाहीसं करतात। त्यांचं रूपांतरण परत मातीमध्ये केलं जाते, जी माती ही उत्पादक आपल्या उत्पादनाच्या क्रियेसाठी करत असतात। तर अशा प्रकारे एक चेन तयार होत असते परिसंस्थेमध्ये, ज्याला आपण अन्न साखळी असं म्हणत असतो। अन्न साखळी जी आहे ती एकच आहे का, एका परिसंस्थेमध्ये एकच अन्न साखळी, एकच चेन तयार होईल असं गरजेचं नाही। अनेक अन्न साखळ्या, एका उत्पादकाला फक्त नाकतोडा खातो का नाही, त्याला ससा पण खाणार, हरिण पण खाणार, मग नाकतोड्याला बेडूक खातो तर हरणाला वाघ खाणार, सिंह खाणार। तशा प्रकारे अनेक अन्न साखळ्या सुद्धा परिसंस्थेमध्ये तयार होतात आणि त्या एकमेकांना गुंतवतात। तर हे जे गुंतवणूक होते यातून अन्न साखळ्यांपासून अनेक अन्नजाळे तयार होतात। तर अशा प्रकारे आपण बघत असतो की परिसंस्था अनेक प्रकारच्या तयार होतात आणि या परिसंस्था पर्यावरणाला तयार करण्याचं काम किंवा त्याचे निर्माण करण्याचं काम करत असतात। तर अशा प्रकारे आपण आता बघूया पुढच्या स्लाइडमध्ये की पर्यावरण व परिसंस्था यांचा नेमका संबंध काय आहे। तर पर्यावरण आपल्याला माहितीच आहे की भौतिक आणि रासायनिक
घटक सोबतच जैविक घटक हे सर्व मिळून पर्यावरणाची निर्मिती करत असतात. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की आपल्या सभोवतालची जी परिस्थिती आहे त्याला आपण पर्यावरण म्हणतो. आपल्या अवतीभोवती असलेले सगळे सजीव, निर्जीव, नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटक हे मिळून आपलं पर्यावरण तयार होत असते. तशा प्रकारे पर्यावरणाचा परिसंस्थेमध्ये भरपूर मोठा भाग असतो आणि त्याच आधारावर पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक आहेत, ते कशा प्रकारे पर्यावरणाची निर्मिती करत आहेत, त्या आधारावर पर्यावरणाचे नेमके 2 प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे. पहिलं आहे नैसर्गिक किंवा प्राकृतिक वर्गीकरण आणि दुसरं आहे मानवनिर्मित पर्यावरण. आता नैसर्गिक नावानेच आपल्याला म्हणत आहे, प्राकृतिक म्हणजे जे निसर्गामध्ये जे काही घटक उपलब्ध आहे, सजीव किंवा निर्जीव, त्या घटकांच्या उपस्थितीमुळे जे पर्यावरण आपल्या सभोवताली तयार झालेलं आहे, जसं हवा, वातावरण आहे, पाणी आहे, जमीन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सजीव प्राणी आणि वनस्पती आहे, हे सगळे मिळून जे पर्यावरण आपल्या अवतीभोवती तयार करतात त्याला आपण नैसर्गिक पर्यावरण, ज्याला आपण प्राकृतिक पर्यावरण असं सुद्धा म्हणत असतो, यांची निर्मिती करतात. आणि या घटकांमध्ये सतत अविरत अशा आंतरक्रिया घडतच राहत असतात आणि म्हणून पर्यावरणाचं सातत्य हे टिकून राहत असते. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या घटकांचा आपसामध्ये भरपूर मोठा आणि मजबूत असा संबंध असतो. आणि सोबतच दुसरा प्रकार जो आज आपण तयार केलेला आहे, मानवनिर्मित पर्यावरण. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या परिस्थितीमध्ये आपण बघतच आहे, कोविड-19ची ही जी परिस्थिती तयार झालेली आहे कोरोना व्हायरसमुळे, हे एक प्रकारचं मानवनिर्मित पर्यावरण आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आहे. कारण इथे तुम्ही बघू शकता, मानवांनी आपली गरज सोडा, आपली हाव भागवण्यासाठी निसर्गाचं, पर्यावरणाचं दोहन करणं सुरू केलेलं आहे. अमर्याद अनियंत्रितपणे त्या सर्व साधन संपत्तीचा वापर करत आलेले आहे आणि फक्त आपलं जीवन अजून सहज सोपं करत चाललेले आहे. आणि त्यामुळे निसर्गावर त्याचा काय परिणाम होतो याचा आपण विचारच करत नाही आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपण निर्माण करून घेतलेल्या आहे. आणि त्यामुळे जे पर्यावरण निसर्गाच्या विरोधात तयार झालेलं आहे तेच दुसरं म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. तर मानवनिर्मित पर्यावरण देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव टाकत असतो. पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया की आता पर्यावरणावर मानवांच्या प्रक्रियांचा जे काही कृती ते करत आहे त्यांचा भरपूर मोठा असा प्रभाव पडून राहिलेला आहे. मग आपण नेमकं जाणून कसं घ्यायचं की आता पर्यावरणावर त्याचा प्रभाव पडून राहिलेला आहे, सकारात्मक किंवा नकारात्मक, मग त्याच्याबद्दल आपल्याला माहिती होईल तेव्हाच तर आपण काहीतरी करू शकतो. मग अशा प्रकारे विज्ञानामध्ये पारिस्थितिकी एक शाखा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की विज्ञान म्हणजे विविध विषयांचं ज्ञान देणारा विषय आहे. विज्ञान एक एकुलता एक विषय नसून आपल्याला माहिती आहे की अनेक विषयांचा संग्रह त्याच्यामध्ये असतो. आणि त्याचप्रमाणे आपण म्हणून त्यामुळे विज्ञानाच्या अनेक शाखा पडल्या आहेत. पेशी विज्ञान आहे, त्यानंतर झुलॉजी, प्राण्यांचं विशिष्ट अध्ययन करतो तर प्राणीशास्त्र तयार होते, वनस्पतींचं विशिष्ट अध्ययन केलं वनस्पतीशास्त्र तयार होते. त्याचप्रमाणे पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याची जी शाखा आहे, जे शास्त्र आहे विज्ञानामध्ये, त्याला आपण पारिस्थितिकी म्हणजे इकोलॉजी म्हणत असतो. आणि इकोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला या इकोसिस्टमचा म्हणजे परिसंस्थेचा एक कार्यात्मक बेसिक घटक ज्याला म्हणतो आपण, एकक ज्याला म्हणतो, त्याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे परिसंस्था. आणि परिसंस्थेबद्दल आपल्याला चांगल्या प्रकारेच या आणि मागील इयत्तेमध्ये माहिती झालेलीच आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की ही जी परिसंस्था आहे ती आपल्या पर्यावरणामध्ये छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी सुद्धा असू शकते. तर आता बघा, पाण्याचे डबके, एक छोटंसं पाण्याचं डबकं जेव्हा साचून जाते पाऊस आला किंवा कुठे सुद्धा, तर तिथे सुद्धा स्वतःची एक परिसंस्था तयार होते. त्याचप्रमाणे ही जी पृथ्वी आहे ही सुद्धा स्वतःमध्ये एक मोठी परिसंस्थाच आहे आणि या मोठ्या परिसंस्थेचे हे छोटे छोटे परिसंस्था त्याचाच भाग असतात. परिसंस्थेतील विविध अन्न साखळ्या ज्या आपण पाहिल्या, परिसंस्था तयार झाली म्हणजे अन्न साखळी तयार झालीच आणि सतत चालू असणाऱ्या नैसर्गिक चक्रांमुळे पर्यावरणाचं संतुलन टिकून राहते. परिसंस्थेमधल्या अन्न साखळ्या नुसत्या एकट्या काम करत नाही, कारण आपण सतत म्हणत आहे जैविक आणि अजैविक घटक. मग जैविक म्हणजे आपण सर्व सजीव प्राणी आणि वनस्पती. मग अजैविक घटक कोणते? तर आता इथे नैसर्गिक चक्र आपण अगदी छोट्या वर्गापासून वाचत आलेलो असतो जलचक्राबद्दल
की आकाशातनं पावसाच्या रूपामध्ये पाणी पडतं आणि परत तेच पाणी जमिनीतून वाफ बनून आकाशात जातं, ढगं बनतात आणि ते परत जमिनीवर येते. त्याचप्रमाणे ऑक्सिजन सायकल, नायट्रोजन सायकल, कार्बन डायऑक्साईड सायकल हे सगळे जैवभू रासायनिक सायकल निसर्गामध्ये सतत चालू असतात आणि ह्या चक्रांच्या चालू असल्यामुळे अन्न साखळीमध्ये ते आपलं महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन कायम राहते. पण आता हल्लीच्या काळामध्ये काय झालेलं आहे की हे सगळे नैसर्गिक चक्र सुद्धा विस्कटित झालेले आहे आणि त्याला कारण आहे मानवाद्वारे केलेल्या कृती आणि त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन समतोल कुठेतरी बिघडत चाललेलं आहे. त्याकरिता आता आवश्यक आहे पर्यावरणाचं संवर्धन करणे. संवर्धन म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचं आहे, पर्यावरणाचं आपल्याला रक्षण करायचं आहे, आपल्याला त्याचं जतन करायचं आहे. तर पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया की पर्यावरण संवर्धन कशा प्रकारे आपण करू शकतो. तर त्याकरता सर्वात पहिले आपल्याला माहित असायला पाहिजे की पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहे. पहिला घटक आहे नैसर्गिक घटक. नैसर्गिक घटक जो पर्यावरणावर प्रत्यक्ष असा परिणाम करत असतो ते म्हणजे भूकंप, महापूर, चक्रीवादळ, वणवा, ढगफुटी, वीज कोसळणे अशासारख्या नैसर्गिक आपत्ती ज्याला आपण म्हणतो तर नैसर्गिक घटक हे पर्यावरणावर परिणाम टाकत असतात. त्याचप्रमाणे हे तर नैसर्गिक घटक झाले, यावर मानवांचं नियंत्रण नाही कारण याला कारणीभूत निसर्ग आहे. परंतु यांच्याद्वारे होणारे जे दुष्परिणाम आहे किंवा नकारात्मक परिणाम आहे पर्यावरणावर हे तर थोडक्या प्रमाणात असतात किंवा काही काळापर्यंत असतात. पण त्या विरोधात दुसरा जो घटक आहे मानव निर्मित घटक. यामध्ये आपण बघतो जंगलतोड मोठ्या प्रमाणामध्ये मानव आजकाल करून राहिलेले आहे. नगरीकरण, पूर्ण जंगलतोड करून काय करत आहे, तिथे वस्त्या तयार करत आहे, नगर निर्माण करत आहे, वसाहती तयार करत आहे, उद्योगधंद्याच्या विकासाच्या नावावर, औद्योगिकीकरणाच्या नावावर जमिनीचा वापर मोठ्या प्रमाणात, लोकसंख्या विस्फोट, हे सगळे जे घटक आहे हे मानव निर्मित घटक आहे आणि याचा सतत निरंतर असा दुष्परिणाम, विपरीत असा परिणाम पर्यावरणावर पडत आहे. मग हे सगळं जर आपल्याला माहीत आहे तर निश्चितपणे जर पर्यावरणाचं समतोल बिघडला, त्याचं अस्तित्व जर धोक्यात आलं तर मग आपण विकासाच्या नावावर जे करत आहे आपलं अस्तित्व तरी टिकून राहणार आहे का? नाही. मग आपल्याला काय करायची गरज आहे? आपल्याला गरज आहे आज पर्यावरण संवर्धन करण्याची. आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा आजार, आपल्याला एखादा आजार माहिती झाला आहे तर आपल्याला त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. मग हे जर आजाराचे लक्षणं आहेत तर मग त्याला उपचार म्हणजे पर्यावरण संवर्धन. तर आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया की आपल्याला नेमकं करायचं काय आहे. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानव निर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या. बऱ्याचशा समस्या आहे पण त्यापैकी प्रामुख्याने आपण बरेच काळापासून जे वाचत आलेलो आहे त्यातली एक मोठी आणि व्यापक आणि अतिशय महत्त्वाची अशी समस्या जी आपण सर्वांशी परिचित आहे ती म्हणजे प्रदूषण. प्रदूषण ही एक सर्वात मोठी आज पर्यावरणीय समस्या म्हणून आपल्या समोर आलेली आहे. एक चॅलेंज आहे आजच्या काळामध्ये आपल्यासाठी. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे व पदार्थांचे दूषितीकरण म्हणजे त्याचे प्रदूषण होय. आणि प्रदूषण ही एक व्यापक संकल्पना आहे. आपण प्रदूषण एक समस्या आहे, एक जरी समस्या म्हटलं पण ती एकच समस्या स्वतःमध्ये अनेक समस्याचा समावेश करून घेतलेला आहे. आता आपण म्हणू अजैविक घटकांबद्दल आपण म्हणतो की जे पर्यावरणाचा मेन भाग आहे ते आहे जल, हवा, भूमी. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की हे जे अजैविक घटक निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत त्यांनाच आपण प्रदूषित करत चाललो आहे, त्या सर्वांनाच आपण दूषित करत आहे. त्यामुळे परिणाम काय झालेला आहे? जलप्रदूषण, हवा प्रदूषण, भूमी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण, वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण आज तंत्रज्ञानाच्या नावावर वेगवेगळे परीक्षण मोठ्या प्रमाणात केले जाऊन राहिलेले आहे, रॉकेट लॉन्चिंग वगैरे म्हणा की काय, तर त्यामुळे मोठ्या प्रमाणावर किरणोत्सारी प्रदूषण होत आहे. सोबतच प्लास्टिकचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर, प्लास्टिक वापरणं अतिशय सोपं वाटल्यामुळे आपण प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की प्लास्टिक एक नॉन डिग्रेडेबल, अविघटनशील असा पदार्थ आहे आणि त्यामुळे तो प्रदूषणाचं मोठं कारण आहे. तर प्रदूषण ही एक छोटी नसून एवढी मोठी समस्या आपल्या पर्यावरणासमोर उभी झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला जर माहिती झालं आहे की पर्यावरण संवर्धन करणं गरजेचं आहे, त्याच्या समस्या आपल्याला माहिती झाल्या आहेत, तर नेमकं आता त्याची गरज काय आहे आणि आपण त्याला कसं सोडवू शकतो. तर पर्यावरण संवर्धन जर आपल्याला करायचं आहे तर हा लोकसहभागातून सुटणारा प्रश्न आहे. एक व्यक्ती किंवा काही लोक विचार करतील आणि पर्यावरण संवर्धन होऊन जाईल, पर्यावरणाचं जतन आपण करू शकू एवढ्या मोठ्या, हे शक्य नाही. त्यासाठी प्रत्येक लोकाचा सहभाग त्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन ही जर एक प्रभावी लोक चळवळ म्हणून समोर आली
तरच आपण पर्यावरणीय समस्या, एक नव्हे तर जेवढ्याही समस्या मानवानेच निर्मित केलेल्या आहे बऱ्याच प्रमाणावर, त्या सर्व समस्या सोडवणं शक्य होऊ शकेल. तर पर्यावरण संवर्धनाची नेमकी गरज कोणकोणत्या गोष्टीसाठी आपल्याला आहे ते या थोडक्यात आपण या चित्राच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो की प्रदूषण रहित वातावरण किंवा पर्यावरण जर आज आपल्याला हवं असेल तर आपल्याला पर्यावरण संवर्धन करण्याची गरज आहेच आहे. नैसर्गिक साधन संपत्ती याचं जतन आणि रक्षण जर आपल्याला करायचं आहे आणि दीर्घकाळ आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत आपल्याला ह्या नैसर्गिक साधन संपत्ती पोहोचवायचा आहे, हा वारसा त्यांना द्यायचा आहे, तर आपल्याला पर्यावरण संवर्धन करण्याची निश्चितच गरज आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्या ज्या आपण आता थोड्या वेळ आधीच त्याची चर्चा केलेली आहे, जर ह्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहे तर आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन करण्याची अतिशय गरज आहे. सोबतच निसर्गाचा समतोल टिकवायचा आहे. तर निसर्गाचं संतुलनच बिघडलं तर पर्यावरणच राहणार नाही. तर हे जर आपल्याला टिकवून ठेवायचं आहे तर आपल्याला पर्यावरण संवर्धन निश्चितपणे करायलाच पाहिजे. सोबतच जैवविविधता टिकवून ठेवणे, जीवांमधली मग ते प्राणी किंवा वनस्पती प्रजात्या असो यांची विविधता टिकवून ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे आणि म्हणूनच आपल्याला पर्यावरण संवर्धन करायचं आहे. सोबतच पर्यावरणाचा शाश्वत विकास जर आपल्याला करायचा आहे, पर्यावरणाचा सजीव सृष्टीचा विकास करायचा आहे तर आपल्याला पर्यावरण संवर्धन हे करावंच लागणार आहे. त्याशिवाय मानवापुढे आता पर्यायच उरलेला नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पर्यावरण संवर्धन जसं आपण म्हटलं ही एक लोक सहभागातून घडून येणारी गोष्ट आहे. तर ही आपली एक सामाजिक जबाबदारी झालेली आहे. समाजातील प्रत्येक, आपल्याला माहितीच आहे की निसर्गामध्ये म्हणजे आता आपण म्हणू की पृथ्वीचं अस्तित्व काही अरब वर्ष पहिले पृथ्वीचं अस्तित्व या जगामध्ये आलेलं आहे. पण पृथ्वी जेव्हा निर्माण झाली त्याच्या बऱ्याच कालावधी निघून गेल्यानंतर सजीव सृष्टीचं निर्माण इथे झालेलं आहे. आणि त्या सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती जेव्हा क्रमविकास आणि उत्क्रांती दरम्यान विकसित होत गेले, त्यानंतर जेव्हा मानवांचं अस्तित्व या पृथ्वीवर आलं तेव्हापासून त्या मानवाने स्वतःचं अस्तित्व निसर्गाच्या वर स्वतःला जागा देऊन दिलेली आहे. म्हणजे आपलं प्रभुत्व निसर्गावर गाजवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. त्याचं कारण काय? कारण की निसर्गाने मानव एक असा प्राणी आहे ज्याला बुद्धिमत्ता दिलेली आहे, स्मरणशक्ती आहे, विचार मंथन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, कल्पनाशक्ती त्यांच्यामध्ये आहे. आणि ह्या सर्वांमुळेच त्यांनी काय केलं आहे की स्वतःला सर्वोच्च असं स्थान देऊन दिलेलं आहे. त्याचे परिणाम काय झाले की आपली गरज सोबतच हाव ह्या दोन्ही गोष्टी भागवण्यासाठी निसर्गाचे व नैसर्गिक साधन संपत्तीचे त्यांनी अनियंत्रित असं दोहन करायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणूनच नैसर्गिक पर्यावरणाच्या ऱ्हासाची सुरुवात झालेली. आता जेव्हा नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झालेली आहे, त्याचा हास होऊन राहिलेला आहे, तर नेमका पर्यावरणीय समतोलामध्ये बिघाड निर्माण झालेला आहे, त्याचं संतुलन बिघडलेलं आहे. सोबतच सजीव सृष्टीसाठी सुद्धा मोठा धोका निर्माण झालेला आहे. मग नेमकं आपण आता करायचं काय? तर समतोल बिघडविण्याचं काम जर मानवाने केलेलं आहे, जर एखादी गोष्ट आपण बिघडवतो तर त्याला दुरुस्त करण्याचं काम कोणाचं? ते सुद्धा आपलंच आहे. जर पर्यावरण हे मानवांनी बिघडवलेलं आहे तर त्याला दुरुस्त करणे, त्याला संवर्धित करणे, त्याचं रक्षण करणे आणि त्याला वाढवणे हे काम सुद्धा मानवालाच आपल्या हातात घ्यावं लागणार आहे. आणि याचा बरेचदा आपल्याला असा प्रश्न पडतो, आम्ही काय करू शकतो? पण याचं एक ज्वलंत उदाहरण, या प्रश्नाचं एक ज्वलंत उत्तर म्हणजे जाधव मोलाई पायांग हा व्यक्ती आहे. आदिवासी आसाम येथील जोरघाट मधील कोकिलामुख गावामध्ये हा व्यक्ती आदिवासी विभागातून येतो आणि अगदी वयाच्या छोट्याशा 16व्या वर्षापासून त्यांनी एका भागामध्ये वनस्पतीची लागवड सुरू केली आणि जवळजवळ 30 वर्षाचा कालावधी निघून गेल्यानंतर 1300 हेक्टर भूमीमध्ये त्यांनी एक प्रचंड मोठ्या जंगलाची निर्मिती केली. या कार्यासाठी त्याला पद्मश्री अवॉर्डने सुद्धा शासनाने सन्मानित केलेला आहे. आणि आज 30 वर्षानंतर त्याच्या नावाने हा जंगल मोलाई जंगल नावाने ओळखला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अनेक व्यक्ती मिळून आज आपण जंगलाची कटाई करत आहे, सफाई करत आहे आणि हा एक असा व्यक्ती आहे ज्यांनी अख्खं जंगल निर्माण केलेलं आहे. तर म्हणून जर आपल्या मनात असलं तर आपण काहीही करू शकतो. निसर्गाच्या विरोधात जर आपण काम करत आहे तर निसर्गाच्या सोबत सुद्धा आपण काम करू शकतो. याचं हे खूप चांगलं उदाहरण आहे.
जेव्हा पर्यावरणाचे संवर्धन होईल तेव्हाच त्यामधील जैवविविधता सुद्धा टिकून राहील. जंगल नष्ट झाले की त्यामध्ये असलेल्या वनस्पती आणि प्राण्याच्या प्रजात्या सुद्धा नष्ट होऊन जातात. कारण की आपल्याला माहिती आहे वनस्पती आणि प्राणी यांच्या लाखो करोडो प्रजात्या आहेत. जर जंगलच नाही, त्यांना अधिवासच नाही, तर ते कुठून टिकून राहणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला पर्यावरणासोबत जैवविविधता टिकवून ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. पुढील स्लाइडमध्ये आपण बघू की पर्यावरण आणि जैवविविधता. निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील आनुवंशिक फरक, सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीव सृष्टीची समृद्धी लाभत असते त्याला आपण जैवविविधता म्हणत असतो. या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की पृथ्वीवर असंख्य प्रकारचे प्राणी, वनस्पती, छोटे मोठे हे विविध प्रकारचे जीव एकच परिसंस्थेचा भाग बनून राहू शकतात आणि ते सर्व वेगवेगळे सजीव आहे म्हणून ह्या अन्नसाखळ्या आणि अन्नजाळे परिसंस्थेमध्ये तयार होऊ शकतात आणि निसर्गाचा समतोल राखू शकतात. तर त्यामुळे पर्यावरण संवर्धन जर आपल्याला करायचं आहे तर आपल्याला जैवविविधता टिकवून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तर ही जैवविविधता विविध प्रकारची असते. ती कोणत्या कोणत्या प्रकारची आहे तर याची प्रामुख्याने 3 पातळ्या तयार करण्यात आलेल्या आहे. आनुवंशिक पातळी, प्रजातीची पातळी आणि परिसंस्थेची पातळी. आनुवंशिक प्रजाती म्हणजे ज्यामध्ये आपण मनुष्य प्रामुख्याने येतो. एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे आनुवंशिक विविधता होय. प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो कारण त्यांचे अनुवंश, त्यांच्यामध्ये येणारे जे जीन्स आहे ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये स्थानांतरित होत असतात, ते विविधता निर्माण करत असतात. त्याचप्रमाणे दुसरा जो प्रकार आहे तो आहे प्रजातीची विविधता. निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात, यालाच आपण प्रजातीची विविधता म्हणत असतो. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचा समावेश झालेला आहे. आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे परिसंस्थेची विविधता. एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक त्यांच्या संबंधातून परिसंस्थेची विविधता निर्माण होत असते. आणि आपल्याला माहिती आहे की यामुळेच विविध प्रकारची परिसंस्था पर्यावरणामध्ये तयार झालेली आहे कारण की परिसंस्थेमध्ये विविधता आपल्याला बघायला मिळते. असंख्य प्रकारचे सजीव आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. तेव्हा पर्यावरण संवर्धनाकरिता फक्त राज्यस्तरावरच नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संस्था कार्यरत आहे. याची एक भरपूर मोठी सूची वेगवेगळ्या संस्थांची जी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर पर्यावरण संवर्धनासाठी काम करत आहे याची एक भली मोठी सूची आपल्याला पुस्तकात बघायला मिळेलच. पण त्यापैकी ग्रीनपीस नावाची ही जी संस्था आहे पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावर मोठ्या लेवलवर ही काम करत असते आणि ही जगातली सर्वात मोठी संस्था आहे ज्यामध्ये जवळजवळ 26 देशापेक्षा जास्त 26 देशापेक्षा जास्त देश यामध्ये समाविष्ट आहे आणि याच्या सभासदांची संख्या 25 लाखापेक्षा जास्त आहे. आणि हे सर्व लोक मिळून फक्त आणि फक्त पर्यावरणाचं संवर्धन, जतन आणि रक्षण करण्याचं काम करत आहे. मग त्यामध्ये नेमके बरेचसे काही उपाययोजना त्यांनी राबवलेल्या आहे आणि त्यापैकी एक नेमका उपाय म्हणजे त्यांनी काय केलं आहे की पर्यावरण संवर्धनासाठी विविध चिन्हांची निर्मिती केली आहे. की हे चिन्ह बघूनच आपल्याला नेमकं समजून येतं की आपल्याला पर्यावरण संवर्धनासाठी नेमकं काय करायचं आहे. तसं पहिलं चिन्ह तुम्ही जर बघाल तर यामध्ये आहे कचरा पेटीचा वापर करा म्हणजे स्वच्छता पाळा, स्वच्छ भारत मोहीम, स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत समृद्ध भारत, त्या प्रकारचे अनेक कार्यक्रम आपल्या देशामध्ये गेल्या काही वर्षापासून राबवण्यात येत आहे. आणि त्याचं महत्त्व आज आपण सर्वांना पटलेलं आहे. आणि आज या कोविड-19 मध्ये तर आपण सतत हात धुणे, स्वच्छता पाळणे हे आपण काम सातत्याने करत आहे. त्यामुळे स्वच्छतेचं महत्त्व आजच्या काळात आपल्याला जेवढं कळलं आहे तेवढं कदाचित कधीच कळलेलं नव्हतं. आणि म्हणून हे जे चिन्ह आहे कचरा पेटीचा वापर करा हा चिन्ह आपल्याला स्वच्छतेच्या मार्गाकडे नेत असतो. दुसरा एक चिन्ह आपण बघत आहे इथे, याचा अर्थ होते ऊर्जेची बचत, सेव्ह एनर्जी. ग्रीन एनर्जी सुद्धा याचा म्हणजे हरित ऊर्जेचा वापर करा. पर्यायी पारंपरिक स्रोत जे आपण वापरत आहे त्याच्या व्यतिरिक्त अपारंपरिक सौर ऊर्जेचा, पवन ऊर्जेचा वापर सुद्धा आपण ऊर्जेच्या संबंधामध्ये करायला पाहिजे. सोबतच इंधन बचत, सायकलचा वापर आज आपण जवळजवळ विसरूनच गेलेलो आहे. प्रत्येकाला गाडी हवी असते, अगदी लहान वयापासून मुलांना गाड्याच हव्या असतात. तर इंधन बचत जर आपल्याला करायची आहे तर आपल्याला सायकलचा वापर करावा लागेल. तर सायकल हे इंधन बचतचं. त्याचप्रमाणे हे जे चिन्ह दिसत आहे हे आहे पाणी वाचवा, सेव्ह वॉटर.
कारण पृथ्वीवर जरी आपण म्हटलं की प्रचंड प्रमाणामध्ये पाणी आहे, पण आज मानवाला वापरण्यायोग्य जे पाणी आहे त्याची संख्या खूप कमी राहिली आहे. त्याचं एक मोठं कारण म्हणजे मानवनिर्मित प्रदूषण सुद्धा आहे. तर हे सगळं जर आपल्याला स्वतःसाठी पुढच्या पिढीसाठी सुद्धा जर पाणी आपल्याला उपयोगासाठी वाचवून ठेवायचं आहे, तर आज आपल्याला पाण्याचा वापर मर्यादितपणे गरजेपुरताच करणं अतिशय गरजेचं आहे. तर हे चिन्ह आपल्याला त्याबद्दलची माहिती देत असते. तर अशा प्रकारे हे सगळं जेव्हा आपल्याला माहिती पडलं आहे की पर्यावरण संवर्धन करणं गरजेचं आहे, जैवविविधता टिकवून ठेवणं गरजेचं आहे, तर मग या जैवविविधतेची काही संवेदनक्षम क्षेत्र, हॉटस्पॉट ज्याला आपण म्हणत असतो, अशी क्षेत्रसुद्धा यांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. आणि जगातील जैवविविधतेचे संवेदनक्षम अशा फक्त 34 स्थळांची जाण या आपल्या संस्थेद्वारा किंवा जे कार्यकर्ता संस्था आहे त्यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे. आणि त्यांनी अशी आकडेवारी सांगितली की पृथ्वीचा 15.7% भाग जो आहे तोच फक्त संवेदनक्षम क्षेत्रांमध्ये येतो. पण मानव निर्मित ज्या घटक आहे, पर्यावरण जे तयार झालेलं आहे, त्यामुळे यापैकी 86% जी संवेदनक्षम क्षेत्र आहे आज आपण नष्ट करून टाकलेली आहे. म्हणजे आता आपल्याला तिथे ह्या विविधता बघायलाच मिळत नाही. आणि त्याचा परिणाम काय झाला आहे की वर्तमानमध्ये पृथ्वीवर फक्त आणि फक्त जिथे 15.7% भाग अशी होती, तिथे 2.3% भागच अशा क्षेत्रांची उरलेली आहे. तर ही आकडेवारी आपल्याला सांगते की जैवविविधता टिकवून ठेवण्याची आज किती मोठी गरज आहे आणि किती वैविध्य होतं, आणि आज आपण ते वैविध्य किती संकुचित करून ठेवलेलं आहे. आणि हे क्षेत्र जे कमी झालेले आहे त्याच्याचमुळे काय झालं आहे की धोक्यात आलेल्या प्रजात्या, म्हणजे बरेचशा प्राण्यांच्या वनस्पतीच्या प्रजात्या ज्या आहेत त्या आज समाप्तीच्या मार्गावर लागलेल्या आहे, ज्याला आपण धोक्यात आलेल्या प्रजाती असं म्हणत असतो. तर त्याचे वर्गीकरण सुद्धा 4 प्रकारांमध्ये केलं आहे. पहिलं जे आहे संकटग्रस्त प्रजाती. या प्रजातीची संख्या अत्यंत कमी उरलेली असते किंवा त्याचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळामध्ये ते नष्ट होऊ शकतात. आणि म्हणूनच या जैवविविधतेचं संवर्धन करण्याची आणि त्याची उपाययोजना करण्याची गरज आज आपल्याला मोठ्या प्रमाणावर आहे. आणि याचं उदाहरण आहे लायन टेल्ड वानर. तर हे चित्र जसं आज आपण बघत आहे, कदाचित जसं आज डायनासोरचं चित्र फक्त आपण बघू शकतो, प्रत्यक्षात डायनासोर बघू शकत नाही. मॅमथ आहे, प्लॅटिपस आहे, असे खूप सगळे असंख्य प्राणी आहे जे आपण जुन्या काळात होते फक्त एवढं वाचत आहे आणि पिक्चरमध्ये त्यांना बघत आहे, चित्रामध्ये आपण त्याला बघत आहे, प्रत्यक्षात बघू शकत नाही. तर अशा प्रकारे आता असलेल्या प्रजाती कधी भविष्यात जर समाप्त झाल्या तर त्याही आपल्याला फक्त चित्रामध्ये बघायला मिळतील, प्रत्यक्षात बघायला मिळणार नाही. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे. दुसरी आहे दुर्मिळ प्रजाती. याची संख्या बरीच कमी असते व स्थानविशिष्ट प्रजाती असल्याने लवकरच ही नष्ट, एक विशिष्ट स्थानावरच ह्या प्रजात्या मिळत असतात, सर्वीकडे मिळत नाही. म्हणून यांचं संवर्धन करणंही तेवढंच गरजेचं आहे. रेड पांडा, कस्तुरी मृग हे याचे चांगले उदाहरण आहे. रेड पांडा आपण बघू शकतो, हे नॉर्मली आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत नाही. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे संवेदनशील प्रजाती. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने ती घटतच राहते. आणि हे एक चिंतेचं मोठं कारण असते, कारण हे ऑलरेडी कमी आहे आणि ती घटतच चाललेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आजच्या काळामध्ये आपण बरेचसे जंगल क्षेत्र जे आहे, वनक्षेत्र जे आहे ते संरक्षित केले आहे शासनाने आणि अभयारण्य सेंच्युरीज तयार करून यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं कार्य हे हातात घेतलेलंच आहे. पण तरी जर आपण प्रामाणिकपणे हे कार्य केलं नाही तर येत्या काळामध्ये सिंह आणि वाघ हे सुद्धा आपल्याला चित्रापर्यंतच बघायला मिळतील, प्रत्यक्षात बघायला मिळणार नाही. आणि चौथी जी धोक्यात आलेली प्रजाती आहे ती म्हणजे अनिश्चित प्रजाती. या प्रजाती धोक्यात आल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयीमुळे अशा प्रजातींबाबत कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती आपल्याला उपलब्ध नसते. शेकरू खार, जी वाईल्ड खारी तर आपण आपल्या परिसरामध्ये भरपूर बघत असतात, पण काही अशा खारीच्या अजून वेगळ्या प्रजात्या आहे ज्या मोठ्या मोठ्या जंगलांमध्ये मिळतात आणि त्या विशालकाय जंगली खार असतात, त्या आपल्याला तिथेच बघायला मिळतात. आणि अशा सुद्धा हे जे प्रजात्या आहे ह्या सुद्धा आज नाहीशा झालेल्या आहे, शोधून सुद्धा आपल्याला सापडत नाही. तशा प्रकारे आपण या सर्व उपघटकाच्या माध्यमातून हे जाणून घेतलं की आपल्याला पर्यावरण संवर्धन का करायचं आहे. आणि जर पर्यावरण संवर्धन झालं नाही तर जैवविविधतेचं संवर्धन सुद्धा होणार नाही, त्याचं रक्षण होणार नाही. आणि जर पर्यावरण नाही, जैवविविधता नाही, तर कुठेतरी मानवी अस्तित्व सुद्धा तेवढंच धोक्यात येणार आहे. जर आपल्याला मानवांना आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे तर पर्यावरणाचं संवर्धन करणं अतिशय गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय शिकलो तर आपण परिसंस्थेबद्दल जाणून घेतलेलं आहे.
त्यानंतर पर्यावरण आणि परिसंस्थेचा नेमका संबंध काय आहे याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. पर्यावरण संवर्धन का, किती आणि कशासाठी करायचं आहे याबद्दल आपण विस्तृत अशी माहिती जाणून घेतलेली आहे. पर्यावरण संवर्धनाचा जैवविविधतेशी नेमका काय संबंध आहे, का ते आपण करायला पाहिजे याबद्दल आपण माहिती घेतली आहे. जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे कोणकोणती आहे, त्याची टक्केवारी आधी किती होती, आता किती आहे आणि येत्या काळात ते किती राहू शकतात याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला यामध्ये मिळालेली आहे. आणि धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण 4 प्रकारांमध्ये आपण केलं आहे की ज्या प्रजात्या प्रचंड प्रमाणात आधी होत्या, आता त्यांची संख्या कमी होत चालली आहे, काहींची खूप कमी झालेली आहे आणि काही अगदी समाप्ती होण्याच्या वाटचालीवर आहे. तर ह्या सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे. तर आपण जे काही या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे या घटकाबद्दल, त्यावर काही प्रश्न मी तुमच्यासाठी तयार केलेले आहे. पहिला प्रश्न आहे, पर्यावरण संवर्धन काळाची गरज याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्हाला नोंदवायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, खालील चिन्ह संकेत काय सांगतात. हे जे चिन्ह संकेत आपण पाठामध्ये सुद्धा या संकेतांबद्दल चर्चा केलेली आहे. काही वेगळे चिन्ह आपण तिथे बघितलं होतं, त्याचा वापर कसा करायचा हे आपण बघितलं आहे. यात काही वेगळे चिन्ह तुम्हाला दिलेले आहे. या चिन्हांचा नेमका अर्थ काय हे तुम्हाला शोधायचं आहे आणि सांगायचं आहे. आणि इतरांना देखील अशा प्रकारच्या पर्यावरण संवर्धनासंबंधीचे जे चित्र आजकाल प्रचलित झालेले आहेत त्याबद्दलची माहिती द्यायची आहे आणि त्याचा संकलन तुम्हाला तुमच्यासाठी करून घ्यायचं आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, एखाद्या भक्षकाची संख्या कमी किंवा एखाद्या भक्षकाची संख्या जास्त झाली तर तेथील परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होणार हे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये, तुमच्या वहीमध्ये नोंदवायचं आहे. आणि शक्य झाल्यास आपल्या शिक्षकांकडून किंवा घरी वरिष्ठ मंडळी असेल त्यांच्याकडनं ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तपासून घ्यायची आहे. धन्यवाद.